विद्यार्थी मित्र, आपण कुंडली या कथेचा अभ्यास करतो आहोत. या कथेचं विवेचन करतो आहोत. आपण या अगोदरचं जे कुंडली या कथेचं विवेचन केलेलं आहे त्यामध्ये आपण कुंडली या कथेची कथा काय, कथानक काय आहे किंवा आशय काय आहे त्याबद्दल आपण चर्चा करत होतो आणि आशय पाहिलेला आहे. मित्र हो, ही जी कथा आहे राजधानी या कथासंग्रहातली, या कथेचा शेवट लेखकाने असा केलेला आहे की ही जी सुनंदा आहे, आता सुनंदा आणि राधा या दोघीच जिवंत आहेत आणि सुनंदाने तळघरात जे एक दार असतं की जे दार कधीही उघडलेलं नसतं ते दार उघडलेलं आहे. अर्थात आता सुनंदाला शोध कशाचा घ्यायचा आहे, तर तिची जी बहीण आहे सरस्वती तिचा शोध घ्यायचा आहे आणि तो शोध घेण्यासाठी ती नक्की कुठे आहे हे पाहण्यासाठी तिने ते दार उघडलेलं आहे आणि आतून एक दुर्गंधीचा भपकारा येतो, असं त्या कथेच्या शेवटचं दृश्य किंवा कथेच्या शेवटचं वर्णन आहे आणि कथा तिथे संपते. ठीक आहे मित्र हो, आता बाकी आपण विचार करू किंवा तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की ही गढी होती कशी किंवा हा देशमुखांचा वाडा होता कसा, त्याचं वैभव काय होतं. तर पहा की वेळ प्रसंगी अख्ख्या गावातली म्हणजे संबंध गावातली माणसं त्या गढीमध्ये मावू शकतील किंवा गढीमध्ये सामावली जातील एवढी ही गढी, एवढं तो एवढा मोठा वाडा, एवढं मोठं बांधकाम आणि चारी बाजूला मग बुर्ज वगैरे अशा पद्धतीचा तो वाडा आणि 500-700 एकर जमीन ज्या देशमुखांच्या ताब्यात आहे असा हा देशमुख. कदाचित त्याच्या वैभवाच्या काळामध्ये याच्याही पेक्षा जास्त जमीन त्याच्या ताब्यात असू शकते. गावावर पूर्ण ताबा, गावाचं संपूर्ण नियंत्रण देशमुखाकडे. बरं, एकाच गावाचं नाही, आसपासचे बाकीचे असे गावं असायचे की त्या गावावरही अशा देशमुखांचं वर्चस्व असायचं किंवा देशमुखाची सत्ता असायची. अशी ही देशमुखी म्हणजे पहा, पूर्वी मांडलिक राजे जसे असे तशी ही देशमुखी किंवा पाटील म्हणा किंवा इनामदार वगैरे म्हणा यांची सत्ता. किंवा नंतरच्या काळामध्ये पहा आपल्या इतिहासामध्ये सरदारकी येते, सरदार असायचे आणि त्या सरदाराकडे मग 10-5 खेडे वगैरे त्यांना इनाम म्हणून वगैरे दिलेले असायचे. नंतरच्या काळातलं किंवा तेव्हापासूनच चालत आलेली ही परंपरा असं आपण म्हणू शकतो की मग देशमुखी असेल किंवा पाटीलकी असेल किंवा इनामदार पद असेल किंवा तिकडे मराठवाड्यामध्ये नाईक असं एक पद दिसते, इकडे कोकणामध्ये खोत असं पद दिसते. हे आपल्याकडचे झाले. तिकडे आपण उत्तर प्रदेश वगैरे आपण बाहुबली वगैरे म्हणत असतो. पहा म्हणजे संबंध भारताचा इतिहास जर आपण पाहिला तर संबंध भारतामध्ये हे अशा पद्धतीचं चित्र दिसतं. थोड्याफार फरकानं असंच चित्र. इकडे आपण ठाण्याच्या आसपास पाहिलं तर वारलीच्या जमिनी ताब्यात घेणारे जे जमीनदार होते ते जमीनदार अशांपैकीच. किंबहुना माणूस जर आपण लक्षात घेतला तर माणसाचं जगणं हे प्रथेवरल्या इतर माणसाच्या जगण्यासारखं म्हणजे संबंध प्रथेवरच्या माणसाचं जगणं जवळपास समान आहे, फार फरक नाही. हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर केवळ भारतातच ही व्यवस्था होती असं नाही, तर गतकाळामध्ये ही व्यवस्था पृथ्वीच्या पाठीवर चोहीकडेच या ना त्या स्वरूपामध्ये असण्याची शक्यता अधिक आहे. आदिवासी जीवनामध्ये किंवा आदिवासी समाजामध्ये जरी आपण पाहिलं तर तिथे सुद्धा असा कोणीतरी एखादा प्रमुख वगैरे असतो किंवा त्यांचा राजा असतो असं आपल्याला दिसतं. म्हणजे थोडाफार फरक थोडा असू शकतो, पण मानवी जीवनाचा प्रवास हा अशाच पद्धतीनं झालेला आहे. आता कुठे आपण भारतापुरता विचार केला तर लोकशाही व्यवस्था स्वीकारलेली आहे, मात्र गतकाळामध्ये समाजावर जे नियंत्रण होतं ते अशा गावगाडा व्यवस्थेतल्या पुढाऱ्यांचं होतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि गावगाडा व्यवस्था इथे नांदत होती आणि एकच गाव नाही तर त्या गावाच्या आसपासचे बरेच खेडे वगैरे या देशमुखांच्या, पाटलांच्या, इनामदारांच्या, नाईकाच्या किंवा खोत असतील, खोत वगैरे यांच्या ताब्यामध्ये असायचे आणि त्यांचं वर्चस्व होतं. हे जे वर्चस्व होतं ते वर्चस्व केवळ न्याय करणे वगैरे किंवा गडीवरून आदेश देणे वगैरे इथपर्यंतच नव्हतं, तर
अर्थव्यवस्थेचं एक केंद्रीकरण झालं होतं. पैशाचं केंद्रीकरणही या वाड्यावर बुरुजांवर झालेलं होतं. म्हणजे त्या काळामध्ये पहा, तो काळ लक्षात घ्या तुम्ही. त्या काळामध्ये उत्पन्नाचा जो स्रोत आहे, उत्पन्न कुठून होत होतं? तर उत्पन्न जमिनीमधून. म्हणजे असे कारखाने वगैरे तर आत्ताच्यासारखे नव्हते. म्हणजे जमिनीमधून उत्पन्न व्हायचं आणि दुसरं म्हणजे कर रूपानं पैसा गोळा करता यायचा. तर हे कर रूपानं पैसा गोळा करणारी माणसं होती आणि दुसरं म्हणजे ज्या जमिनीतून उत्पन्न होत होतं, ती जमीन यांच्याकडे असायची. म्हणजे हजारो एकर जमीन यांच्याकडे असायची. अशी ही पद्धती होती. आणि मग एकीकडे पैसा म्हणजे संपन्नता होती आणि दुसरीकडे परंपरेनं आलेली सत्ता. या दोन्हीच्या बळावर ही माणसं या समाजावर नियंत्रण ठेवायची. एखादा चांगला पाटील वगैरे असेल, चांगला देशमुख वगैरे असेल, तर ते समाजाचं दुःखही समजून घ्यायचे नाही असं नाही. पण शेवटी माणसंच होती आणि माणूस म्हणूनच्या त्यांच्या ज्या प्रेरणा आहे, जे सहज स्वभाव आहे, ते सहज स्वभाव त्यांच्या ते होतेच. त्याच्यामुळे अपवाद जर वगळले तर सर्वसामान्य माणसांचं शोषण झालं आणि शोषणाचं कारण हेच की सत्ता केंद्रित झाली होती. म्हणजे सत्ता एकाच माणसाच्या हाती होती ना आणि पैसाही त्याच माणसाकडे. अशा पद्धतीनं सत्तेचं आणि पैशाचं जर केंद्रीकरण झालं, एका ठिकाणी जर केंद्रित झाली ती, तर सहज आहे म्हणजे त्या ठिकाणी दुसऱ्या कोणी असतं हे झालं असतं की दुसऱ्या माणसांवर अन्याय होतो. कारण माणसाची ती सहज प्रेरणा आहे, सहज भाग आहे तो. अशी सत्ता आली, सत्ता मिळाली, पैसा मिळाला, तर त्याचे जे विकार आहेत, त्याच्या ज्या प्रेरणा आहेत, माणूस असण्याची त्याचा सहज स्वभाव आहे, तो उठाव खाणारच, त्याला बळ मिळणारच आणि तो आपल्याला हवं ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करणारच. आणि मग जर ते हवं ते त्याच्या पद्धतीनं म्हणजे लोकांनी आपण होऊन नाही दिलं, तर तो जबरदस्तीने घेणार ना. आणि त्याचा तसं ते वागत गेली माणसं आणि म्हणून स्त्रियांवरचे अत्याचार, बलात्कार असतील ते घडत गेले. लोकांच्या जमिनी वगैरे घेणं असेल अशा पद्धतीने होत राहिलं आणि हजारो एकर जमीन त्यांच्याकडे आली. असं हे सगळं होतं. मराठवाड्याचा जर तुम्ही विचार केला तर पहा, मराठवाड्यामध्ये अगदी 1948 पर्यंत अशी ही पाटीलकी वगैरे होती आणि ही केवळ स्वातंत्र्य मिळालं आणि संपली असं नाही, तर या ना त्या स्वरूपामध्ये हे जी सत्तेची केंद्र होती गावगाडा व्यवस्थेतली, ती सत्तेची केंद्र पुढे बरेच दिवस तसेच म्हणजे सुरू राहिली. म्हणजे पहा, एक तर दोन झालं, दोन गोष्टी झाल्या. एक तर म्हणजे पूर्वीपासूनच हे परंपरेनं चालत आलेले जे गावगाड्याचे पुढारी होते, ते लोकशाही व्यवस्थेमधले पुढारी झाले. म्हणजे सरपंच तेच होणार, आमदार खासदार वगैरे तेच होणार. म्हणजे जुनेच कारभारी पुढचे पुढारी झाले, असं एक चित्र. आणि दुसरं म्हणजे ही जी जुनी व्यवस्था होती, ती जुनी व्यवस्था अचानकपणे संपली असंही झालं नाही. त्या व्यवस्थेचे रंगरूप किंवा व्यवस्थेचं ते स्वरूप बरेच दिवस पुढे अवशेष रूपामध्ये टिकून होतं, अगदी अलीकडच्या काळापर्यंत. म्हणजे आमची जी पिढी आहे, ते आमच्या पिढीनं त्या व्यवस्थेचं जे पडझड होत आलेलं रूप होतं, ते रूप पाहिलेलं आहे. खेड्यामध्ये अगदी 80च्या दशकापर्यंत पाटील वगैरे जो असायचा, त्यांची दहशत होती. त्यांना तसं कागदोपत्री कुठलाच अधिकार नव्हता. लोकशाहीमध्ये ते पदं मागे पडलेली होती. पण कागदोपत्री जरी अधिकार नसला तरी ही माणसं 80च्या दशकापर्यंत खेड्यावर त्यांची पकड मजबूत होती आणि खेड्यावर ते सत्ता गाजवत होते, हे चित्र दिसतं. आता यांना हे पद मिळायचं कसं? तर ते ठीक आहे, परंपरेनंच मिळत होतं. म्हणजे अगदी बापाच्या नंतर मुलगा व्हायचा. एखाद्या वेळेस जर मूल झालं नाही एखाद्या पाटलाला, तर दत्तक घेण्याची पद्धती होती आणि दत्तक घेऊन ही गादी किंवा ही सत्तेची जी केंद्र होती, ती सत्तेची केंद्र पुढे चालू ठेवत असत. असं हे सगळं स्वरूप होतं. आता मित्र, आपल्यापुढे प्रश्न असा आहे की हे एवढं वैभव त्यांच्याकडे कसं येत होतं किंवा एवढं हे कसं केंद्रित होत होतं, एवढी सत्ता त्यांच्याकडे कशी येत होती, हे एवढे श्रीमंत कसे होत होते, जमिनी कशा त्यांच्याकडे येत होत्या? तर तुम्हालाही प्रश्न पडतो आणि त्याचं उत्तरही आपल्याला शोधता येतं. ते उत्तर साधं आहे की एवढी श्रीमंती काही घाम गाळून येत नव्हती. साधं उत्तर आहे. आणि कुठेही पहा तुम्ही, घाम गाळलेली माणसं फार घाम गाळून श्रीमंत झाली तसं दिसत नाही. अपवाद एखादा मला तर माहीत नाही, पण तुमच्या पुढे असेल तर असेल कदाचित. पण घाम गाळून माणसं जगू शकतात, चांगल्या पद्धतीनं जगू शकतात. पण घाम गाळून माणसं कोट्यधीश झाले किंवा फार श्रीमंत झाले असं आपल्याला दिसत नाही.
फार श्रीमंत जी झालेली माणसं आहेत, त्या श्रीमंत होण्यासाठी त्यांनी जे मार्ग अवलंबिलेले असतात ते वेगळे असतात. हे आपल्या सभोवतालचं वास्तव हे आपल्याला दिसतं. मित्र हो, मग आता हे पाटलं असतील किंवा हे देशमुख असतील, इनामदार असतील किंवा हे नाईक वगैरे असतील, खोत असतील किंवा आणखी जमीनदार वगैरे असतील, ही एकूणच सरंजामी व्यवस्था, या सरंजामी व्यवस्थेतले हे जे पुढारी होते किंवा सरंजामी व्यवस्थेतले हे जे सगळे सत्ताधारी होते, हे जी श्रीमंत माणसं होती, ही जी लोकांवर सत्ता गाजवणारे कारभारी होते, हे एवढे वैभव कसं मिळवत होते, एवढे श्रीमंत कसे होत होते, हा प्रश्न तुमच्या पुढे असेल, माझ्या पुढे असेल. मित्र हो, हे घामगाळून होत नव्हते. आणि हे इतरांची श्रीमंती किंवा जमीन वगैरे किंवा इतरांकडून पैसा वगैरे लुबाडून घेऊनच हे यांचं साम्राज्य उभं करत होते किंवा यांचे वाडे, यांचे बुरुज उभे करत होते. आणि त्या बुरुजावरची संपत्ती सुद्धा यांच्या घामातून आलेली नसायची, गोरगरिबाच्या घामातली ती कमाई असायची आणि यांच्या वाड्यात ती जमा व्हायची. असं हे होतं. म्हणजे मग कर रूपानं पैसा जमा करत असताना त्यांच्यावरचा जो राजा असेल किंवा आणखी कोणी असेल, निजामाच्या काळामध्ये निजाम असेल, तर त्यांना जो कर द्यायचा असायचा, तो जर समजा 10,000 द्यायचा असेल तर हे 15,000 जमा करायचे आणि 5,000 रुपये हे आपल्याकडे ठेवायचे. खोतांची पद्धती सुद्धा अशीच होती. एक तर हे असं स्वरूप होतं. आणि दुसरं म्हणजे जमिनी यांनी बळकावलेल्या होत्या आणि बळकावलेल्या जमिनीमध्ये हे घाम गाळत नव्हते. गावातल्या माणसांना ते वेठ बिगारासारखं राबवायचे आणि वेठ बिगारासारखं राबवून ही माणसं त्या शेतातलं जे उत्पन्न आहे ते शेतातलं उत्पन्न मात्र त्या गोरगरिबांच्या झोपडीमध्ये जाऊ देत नसत, तर गोरगरिबांच्या झोपडीऐवजी ते आपल्या वाड्या बुरुजांवर आणत असत. अशी ही समृद्धी होती. आणि इतरांच्या शेतामध्ये असणाऱ्या ज्या वस्तू वगैरे असत त्यांच्यावर ह्यांचा ताबा असायचा ना. म्हणजे आमच्या काळापर्यंत हे चालत आलं की इतर समजा एखाद्याच्या शेतामध्ये ह्या आंब्याला आंबे लागलेले आहेत आणि पाटलाला कळालं तर पाटील महारांना पाठवायचा आणि त्या आंबे तोडून न्यायचा. कोणी हिंमत व्हायची नाही आंबे का तोडतात म्हणून, इतके ते जबरदस्ती होती. एखाद्याच्या शेतामध्ये सागाचं झाड असेल आणि पाटलाला लक्षात आलं आणि त्याला जर हवा असेल तर ते सागाचं झाड तो दुसऱ्यांच्या हाती तोडून आपल्या घरी आणून टाकायचं. म्हणजे त्याचं घर बांधायचं असेल तर काही त्याला विकत लाकडं घेणं वगैरे हे काही त्याच्या मानसिकतेमध्ये नसायचं किंवा ही काही प्रक्रिया घडायची नाही. मित्र, हे आमच्या काळातलं आहे. म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा हे पाहिलेलं आहे. त्याच्या अगोदरचा जो काळ आहे तो त्याच्या अगोदरचा काळ याच्यापेक्षा तीव्र होता. म्हणजे गावातले लोक वेठ बिगारासारखी राबत असत. अगदी पाणी भरण्यापासून ते शेतातली सगळी कामं, घरातलं पाणी भरणं असो, गोठ्यातलं शेण काढणं असो किंवा शेतातली सगळी कामं असो, सगळी कामं वेठ बिगारासारखी या लोकांना करावी लागायची. आणि संपत्ती मात्र पाटलांच्या वाड्यामध्ये, नाईकाच्या वाड्यामध्ये वगैरे जात असत. किंवा बाकीच्या वस्तू, एखादे गाय म्हैस आहे पाटलाला किंवा देशमुखाला, इनामदाराला वगैरे आवडली तर तो दोरी लावून आपलं ओढून आणायचा. म्हणणार कोण? कारण पहा, तिथे अशा पद्धतीचा गुन्हा करणारा माणूस तोच होता आणि गुन्हेगार जसा तो होता तसा न्यायाधीशही तोच होता. कारण तक्रार कोणाकडे करायची असं? त्याच्याकडेच ना. आता तुम्ही त्याच्याकडेच तक्रार करणार, गुन्हाच त्याने केला तर तक्रार त्याच्याकडे काय करणार आहात? म्हणजे इथे असं होतं या व्यवस्थेमध्ये की पोलीस तोच असायचा, गुन्हेगार तोच असायचा, म्हणजे चोरही तोच, पोलीसही तोच आणि न्यायाधीशही तोच. सामान्य माणसं तक्रार करणार कोणाकडे? अशी सगळी व्यवस्था होती. आणि अशा सगळ्या व्यवस्थेतून हे त्यांची जी सत्ता होती ती सत्ता नांदत होती. एखादा चांगला जर पाटील वगैरे असेल तर गावाला बरं वाटायचं, सुखही असायचं. पण त्या सत्तेमध्ये अनेक अपवाद असा जर सोडला तर बाकी सामान्य सूत्र असंच होतं की तशा त्यांच्या सत्तेमध्ये गोरगरिबांचे संसार होरपळून गेले, गोरगरिबांच्या घराशेतांवरून नांगर फिरवले गेले आणि त्यांचं जीवन उद्ध्वस्त झालं. हे आपल्याला स्वीकारावं लागतं, मान्य करावं लागतं. अशी सरंजामी व्यवस्था होती. मित्रो, गावगाडा व्यवस्थेमध्ये ज्या तरुण मुली असत किंवा गोरगरिबांच्या घरच्या सुना वगैरे असत, त्यांची इज्जत लुटली जात आणि तक्रार करण्याची सोय नव्हती. इतकं हे भयानक वास्तव होतं. हे मी केवळ कल्पनेनं किंवा कुठल्या तरी एखाद्या गटावर किंवा एखाद्या जातीच्या माणसांवर वगैरे टीका करण्यासाठी बोलत नाही, हे वास्तव आहे. आणि मित्र, खरं म्हणजे कोणी असं समजण्याची गरज नाही की ते विशिष्ट जातीचे माणसं होते म्हणून ते तसं वागत होते. त्याच्याऐवजी जर संधी बाकीच्यांना मिळाली असते तर त्यांनी तेच केलं असते. म्हणजे
बलुतेदार जर समजा आज ज्या ज्या बलुतेदारांनी गावगाडा व्यवस्थेमध्ये अन्याय सहन केला, ज्या आलुतेदारांनी गावगाडा व्यवस्थेमध्ये अन्याय सहन केला, ते आलुतेदार बलुतेदारच जर त्या गावगाडा व्यवस्थेमध्ये सत्तास्थानी असते तर ते काही वेगळे वागले नसते, ते तसंच वागले असते. कारण माणूस इथून तिथून सारखाच आहे ना. म्हणजे कुंभाराचा माणूस हा मराठा जातीतल्या माणसापेक्षा प्रेरणा प्रवृत्तीच्या संदर्भामध्ये किंवा विकाराच्या संदर्भामध्ये वेगळा आहे का? काही वेगळं नाही. माणूस म्हणून तो जो जन्मतो ते माणूसपणाचे गुण घेऊनच जन्मतो ना. मराठ्याचा माणूस जसा माणूसपणाचे गुण घेऊन जन्मलेला आहे, तसाच हा कुंभाराचा माणूसही माणूसपणाचे गुण घेऊन जन्मलेला आहे. फरक एवढाच आहे मित्रो, ब्राह्मण असतील किंवा मराठा वगैरे असतील, या लोकांना संधी मिळाली आणि बाकीच्यांना संधी मिळाली नाही. फरक एवढाच आहे. संधी त्यांना मिळाली असते तर त्यांनी तेच केलं असतं, यांनी ते केलं. मला सांगायचं एवढंच आहे की कुठलीही जातीची कटुता किंवा जातीचे अहंकार, जातीची कटुता असेल, अहंकार असेल किंवा जातीचा अभिमान असेल, अहंगंड असेल किंवा न्यूनगंड असेल, हे सगळे संदर्भ बाजूला ठेवून आपण आपला इतिहास नीट लक्षात घेतला पाहिजे, आपण माणूस नीट लक्षात घेतला पाहिजे, हे अपेक्षित आहे. अहंगंड सांभाळणे किंवा न्यूनगंड बाळगणे किंवा जातीचे अहंकार किंवा जातीची कटुता वगैरे हे कुठेतरी आपण मागे ठेवले पाहिजेत. आणि हे मागे ठेवल्याशिवाय किंवा हे याच्या पलीकडे जाऊन आपल्या इतिहासाचा विचार केल्याशिवाय आपल्याला आपला इतिहास कळणार नाही. मग तो फार पूर्वीचा वेदकालीन इतिहास असेल किंवा अगदी या शतकाला लागूनचा इतिहास असेल, मागच्या शतकातला इतिहास असेल, तो इतिहास असे जातीच्या अहंकार बाळगल्यानं वगैरे आपल्याला नाही कळणार. मित्र, हे बाजूला ठेवूनच लक्षात घ्यावं लागेल. आणि हे जर लक्षात घेतलं आपण तर सत्तेच्या स्थानी असणारे, गावगाडा व्यवस्थेमध्ये सत्तेच्या स्थानी असणारी माणसं होती आणि माणूसपणासह ती जगत होती. माणूस म्हणूनच्या त्यांच्या प्रेरणा प्रवृत्ती इतर माणसासारख्याच होत्या, पण त्यांच्या प्रेरणा प्रवृत्तीला बळ मिळालेलं होतं. कशाचं? सत्तेचं आणि श्रीमंतीचं बळ मिळालेलं होतं. शिवाय सत्तास्थानी असल्यामुळे काही माणसं यांच्याकडे होते, मनगटातलं बळ होतं, माणसांचं बळ होतं. आणि म्हणून यांच्या माणूस म्हणूनच्या ज्या प्रेरणा असतात किंवा जे विकार असतात, ते विकार अधिक सोयर सुटले किंवा त्या विकारांना अधिक बळ मिळालं. आणि म्हणून मग या माणसाने इतर माणसांवर अन्याय केले. ही आपली कालची वस्तुस्थिती आहे. हे वास्तव आहे मित्र, आणि हे वास्तव आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे, हे एक सामान्यपणे विवेचन आपल्याला करता येतं. आता या कुंडली नावाच्या कथेच्या संदर्भात जेव्हा आपण विचार करू तेव्हा मित्र हो, या कथेमध्ये सुद्धा आपण जो आतापर्यंत विचार करत होतो ज्या पद्धतीचा, तसे उल्लेख या कथेमध्ये आलेले आहेत. लेखकाने या कथेमध्येच मांडलेलं आहे. या कथेमध्ये कसं मांडलेलं आहे पहा. देशमुख पंताला असं म्हणतात पहा. आता पहा काय झालेलं आहे. देशमुखांनी काय केलं आहे, देशमुखांचं वय होत आलं आहे. मग देशमुखांनी काय केलं, आपला जो कारभार आहे तो कारभार राघवकडे सोपवला. आणि राघवकडे सोपवल्याच्या नंतर मग हे शिवलीला अमृत वगैरे वाचत बसायचे. आता कारभार सोपवलाय ना पुढच्या पिढीकडे, म्हणून हे आपलं त्याच्या पद्धतीनं शिवलामृत वाचत बसायचे किंवा पूजापाठ वगैरे करत बसायची. आता हा जो राघव आहे, हा राघव आता देशमुख झाला ना, कारभार त्याच्या हातामध्ये आला. हा पंताला सरळ असं म्हणतो की आता तुम्ही आमचे सेवक आहात. पंत त्याला सांगण्याचा प्रयत्न करतो की मी केवळ तुमचा सेवक नाही तर या गडीचा सेवक आहे, मी गडीचा कारभार पाहणार आहे. आणि माझ्या दृष्टीनं गडी म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही, गडी म्हणजे खूप काही आहे. आणि खरं आहे ना, गडी म्हणजे एक केवळ वास्तू नव्हती, गडी म्हणजे व्यक्ती नव्हतं, गडी म्हणजे खूप काही. कारण गडीवरून हजारो माणसांना न्याय मिळायचा, गडीवरून हजारो माणसाच्या बाबतचा विचार केला जायचा, कारण ते सत्तेचं केंद्र होतं. संकट आलं तर गडी त्या हजारो माणसांना संरक्षण द्यायची. गडीवर अन्याय व्हायचा तसा गडीवर न्याय व्हायचा ना. गडी हे गडीकडे लोक म्हणजे आपल्यावर अन्याय करणारे घटक म्हणून जसे पाहिजे तसं आदराने पाहिजे. आणि त्याचबरोबर इथे आपल्याला आसरा मिळतो याही भूमिकेतून पाहिजे, अशी ही गडी. आणि म्हणून हा जो पंत आहे तो पंत म्हणतो की मी गडीचा सेवक आहे. आणि गडी म्हणजे केवळ आणि केवळ एखादा व्यक्ती नसतो. ते खूप अर्थपूर्ण आहे. पण राघव असं म्हणतो की तसं नाही, तुम्ही गडीचे सेवक नाही, तुम्ही या राघवचे सेवक आहात. आणि मान्य करावं लागतं, कारण राघव आता प्रमुख झालेला आहे. आणि राघवची जी दादागिरी आहे किंवा सत्तेतून आलेला जो उर्मटपणा आहे तो वाढलेला आहे. पंताच्या पुढे इलाज नाही.
आणि हा राघव पुढे त्याच्या वडिलांनी काही जमिनी विकलेल्याच आहेत, आता राहिलेल्या जमिनी विकतो. एवढंच नाही तर बुरुज पाडून बुरुजाची माती सुद्धा विकतो. अशा पद्धतीचा राघव, आणि सगळी पडझड सुरू झालेली आहे. खरं तर त्या देशमुखानेच पडझड सुरू केली, पण आता राघव त्याच्यामध्ये त्याच्या पद्धतीनं हातभार लावतो. अशा वेळी हे सगळं पाहणारा देशमुख जो आहे, तो देशमुख पंताला असं म्हणतो. पहा देशमुख पंतांना काय म्हणतात, पंत असंच होणार आता. अहो, आमच्या पूर्वजांनी काही फार पुण्याईनं हे वैभव मिळविलं असेल का? देशमुखांना पडलेला प्रश्न आहे, आणि देशमुखांनी हा पंताला बोलून दाखवलंय. ते असं म्हणतात, पंत पडझड अशीच होणार, कारण आमच्या पूर्वजानं हे जे उभं केलेलं आहे, हा जो बुरुजावर मोठा वाडा बांधलेला आहे, की ज्या वाड्यामध्ये हजारो माणसं एकाच वेळेस सामावून घेण्याची ताकद आहे, किंवा एवढा तो विस्तृत आहे, एवढा मोठा वाडा आहे, हे काही फार चांगल्या पद्धतीने मिळालेलं नाही, पुण्याईने मिळालेलं नाही. म्हणजे देशमुखाला हे माहीत आहे, देशमुखांनी मान्य केलेलं आहे की पूर्वजांनी हे चांगल्या पद्धतीने मिळवलं नाही. ते म्हणतात, पंत अहो, अनेकाची पोटं मारल्याशिवाय कुणाकडं वैभव असू शकतं असं वाटतं तुम्हाला? पंताला देशमुख विचारतात, अहो पंत, हा वाडा उगी उभा राहिला नाही, अनेकाची पोटं मारूनच हा वाडा उभा राहिलेला आहे. म्हणजे अनेकाचं शोषण केलेलं आहे पूर्वजांनी, हे देशमुखाला सुद्धा मान्य आहे. आणि विद्यार्थी मित्र, हे वास्तव होतं की अनेकांचं शोषण करूनच वाडे उभे राहायची. बुरुजावरची सत्ता उगीचीच होती का? जेव्हा अनेक लोकांना उठून लावलं जायचं किंवा अनेक लोकांचं शोषण केलं जायचं, तेव्हा ते वैभव उभं राहायचं. ते जे तेवढे मोठे वाडे वगैरे बांधले, ते काही मजुरीनं लोक लावून बांधले असत का? वेठ बिगारासारख्या लोकांना राबवलं जायचं तिथं. हे वैभव उभं राहत नव्हतं. हे वैभव उभं राहण्याच्या पाठीमागे असा एक काळाकुट्ट इतिहास होता, असं कृष्ण कृत्य होतं की बाकी हजारो माणसाचं जीवन उद्ध्वस्त व्हायचं, तेव्हा कुठेतरी एका पाटलाचं, इनामदाराचं वैभव उभं राहायचं. म्हणजे बाकी माणसं मरायचे तेव्हा हे जगायचे ना, बाकी माणसं घाम गाळून राबायचे तेव्हा हे माणसं वैभवाचा उपभोग घ्यायचे. असं ते सगळं होतं. आणि मित्र, हे या कथेतला देशमुख बोलून दाखवतो, हे महत्त्वाचं. आतापर्यंत आपण जे विवेचन करत होतो, ते विवेचन खरंच आहे, या कथेमध्ये सुद्धा ते आलेलं आहे, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. पहा, एवढंच नाही तर माणसं मारले जायचे, आणि कशासाठी? साध्या साध्या कारणासाठी. पहा, ही जी गडी आहे, ही गडी उभा करत असताना या गडीचा पश्चिमेकडचा जो बुरुज आहे, तो बुरुज बांधायचा होता. पश्चिमेकडचा बुरुज बांधताना तो पुन्हा पुन्हा पडायला लागला, कोसळायला लागला, आणि अशा पद्धतीनं तो 11 वेळेस बुरुज कोसळला. आणि मग आता ते बांधकाम करणारे जे माणसं आहेत, ते कंटाळून गेले की याला किती वेळेस बांधायचं, पुन्हा 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 पडतोय. तर एक बैरागी येतो, आणि तो बैरागी असं सांगतो की हा बुरुज असाच कोसळणार आहे. हा बुरुज जर तुम्हाला कोसळू द्यायचा नसेल, तर या बुरुजाच्या पायामध्ये तुम्हाला ओली बाळंतीण घालावी लागेल, तिचा बळी द्यावा लागेल, तेव्हा हा बुरुज उभा राहील, हा बैरागी सांगतो. आणि मित्र हो, कुंडली या कथेतल्या देशमुखाच्या वाड्याचा पश्चिमेकडचा बुरुज उभा करण्यासाठी देशमुखाच्या पूर्वजांनी काय केलेलं आहे? देशमुखाच्या पूर्वजांनी गावातली एक 4 दिवसाची बाळंतीण शोधली. ती ओली बाळंतीण आहे, तिच्या पोटावरचा कपडा सुद्धा आणखी सोडलेला नाही, पोट बांधलेलं आहे तिचं. आणि एका रात्री तिला उचलून आणतात, आणि त्या बुरुजाच्या आत तिला घालतात. आणि मित्र हो, त्या स्त्रीला बुरुजाखाली घालून तो वाड्याचा बुरुज उभं करतात. आता अशा कथा तुम्हाला खूप ऐकायला मिळतील. हे जे जुने वाडे, जुने बुरुज वगैरे आहेत, या संदर्भानं जेव्हा तुम्ही कथा ऐकाल, तेव्हा तुम्हाला अशा अनेक ठिकाणी कथा. आता बळी दिल्यानं हा बुरुज उभा राहतो का वगैरे, हे वेगळं, तसं काय होत नसतं. ह्या अंधश्रद्धाच आहेत. पण मित्र हो, जेव्हा एखादी भिंत पडायची, जेव्हा बुरुज वगैरे पडायचा, आणि मग अंधश्रद्धा तेव्हाही होत्या. मग कोणीतरी असं सांगायचं, तेव्हा त्या भिंतीखाली, त्या बुरुजाखाली गाडलं कोणाला जायचं? वाड्यावरच्या माणसाला गाडलं जायचं, किंवा त्या देशमुखांचा मुलगा गाडला जायचा? मित्र हो, गाडलं जायचं गोरगरिबाला. मला सांगायचं ते हे आहे की हे वाडे, हे बुरुज, हे उगी नाही उभे राहिले. इथे गोरगरिबांना जीवाणीशी गाडलेलं आहे. गोरगरिबांच्या संबंध आयुष्यभराचं शोषण केलेलं आहे.
हे वास्तव आहे आणि हे वास्तव या कथेमध्ये सुद्धा आलेलं आहे. आणि पंताला देशमुख सांगतात, पंत हा बुरुज उगीच उभा राहिला नाही, हा वाडा उगीच उभा राहिला नाही, आमच्या पूर्वजांनी किती अन्याय केला असावा. तर ते म्हणतात की त्या पश्चिमेकडेच्या बुरुजाखाली ओली बाळंतीन गाडली गेल्याची कथा आम्ही ऐकत आलोत. इतका अन्याय झालाय, इतके पाप या भिंतीखाली, या बुरुजाखाली, या वाड्याखाली लपलेली आहेत. ते पाप उगवणार ना, त्या पापाचं झाड होणार, त्या पापांना फळं येणार आणि या वाड्याची पडझड होणार. हे मित्र हो, या कथेतल्या देशमुखाने सांगितलेलं सत्य, हे देशमुखांचं म्हणणं आहे आणि हे खरं आहे. आणि पाहतो आज आपण हे जे जुनं वैभव होतं आणि हे गावगाडा व्यवस्थेतले जे सत्ता केंद्र होती, त्या सत्ता केंद्राची एवढी पडझड झाली की आज आपल्याला त्या जुन्या वाड्यांशिवाय, पडक्या वाड्यांशिवाय काही दिसत नाही. आणि त्या वाड्यामध्ये आज आपल्याला कुठेतरी बोरी बाबळीची झाडं दिसतात, कुठेतरी असंच गाजर गवत उगवलेलं दिसतं. अशी पडझड झाली या कुंडली या कथेतल्या बुरुजाची किंवा त्या वाड्याची पडझड. तर पहा, गेल्या कित्येक त्यांच्या पिढ्यांनी जे कमवलं होतं, शोषण करून जे जमवलं होतं, ते गमावलं कोणी? दोनच पिढ्यामध्ये गमावलं गेलं, दोनच पिढ्या पुरल्या. एक म्हणजे मोठ्या देशमुखांचा कारभार, त्यांनी काही जमिनी गहाण ठेवल्या आणि नंतरच्या काळामध्ये उरलं सुरलं राघवनं गमावलं. राघवनं तर त्या बुरुजाची मातीसुद्धा विकली. मित्र हो, असं हे होत आलंय, हे या कथेतलं आहे. आता ही कथा लिहित असताना लेखकाच्या पुढे एखाद्या विशिष्ट वाड्यांची पडझड होती का? असं कुठलं एखादं सत्ता केंद्र जे ढासळत गेलं होतं किंवा त्यांची पडझड झाली होती, ते लेखकाच्या पुढे होतं का आणि ते लक्षात घेऊन लेखकाने कथा लिहिली का? हे लेखकालाच माहीत. पण मित्र हो, अशा पद्धतीनं अशा गढींची, अशा जुन्या वाड्यांची पडझड, यांचं उद्ध्वस्त होत जाणं, हे आमच्या पिढीनं पाहिलेलं आहे. आम्हाला माहीत आहे की नाईकाने म्हणजे जे सत्ता कधी काळी त्यांच्या हाती सत्ता होती, अशा नाईकाने वगैरे बुर्ज पाडून बुर्जाची माती विकली. हे आम्हाला माहीत आहे, आमच्या पिढीला माहीत आहे. म्हणजे हे केवळ कथेतलं खोटं आहे असं तुम्ही बिलकुल समजू नका. याच्यातला जो राघव आहे, जो बुर्जाची माती विकतो, अशी बुर्जाची माती विकणारा नायक किंवा अशा बुर्जाची माती विकणारे पूर्वीचे सत्तास्थानी असणारी माणसं मला माहीत आहेत, आम्ही ते पाहिले आहेत. आता याचा अर्थ त्यांची पडझड झाली याच्यात काही सुख मानण्याचं काही कारण आहे? म्हणजे त्यांची पडझड झाली म्हणजे आपलं भलं झालं असं काही नाही. पण मित्र, जे झालेलं आहे ते असं आहे. आणि हे असं का झालं हे सांगत असताना हा देशमुख सांगतो की पंतांना सांगतो की पंत, या वाड्याच्या खाली अनेक पापं गाडली गेलेली आहेत आणि ते उगवल्याशिवाय राहणार नाहीत आणि पडझड झाल्याशिवाय राहणार नाही. मित्र हो, तुम्ही एक लक्षात घ्या की या वाड्यामध्ये काय चालत होतं आणि या वाड्यातलं वैभव इथं आलं कसं होतं, कसं हे केंद्रीकृत कसं झालं होतं आणि त्याच्यासाठी किती लोकांचं जीवन उद्ध्वस्त झालं होतं हे लक्षात घ्या. म्हणजे हे काही फार पुण्याईनं किंवा कष्टातून मिळवलेलं नव्हतं, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे ती ही की त्या वाड्यावर मग एवढं वैभव होतं, एवढी श्रीमंती होती, एवढी त्यांची दादागिरी होती, तर वाड्यावरची माणसं सुखी होती का, हा एक प्रश्न. पहिला भाग तुमच्या लक्षात आला असेल. आता दुसऱ्या भागाकडे वळू आपण. ती माणसं सुखी होती का, असं वाटतं का तुम्हाला? मित्र हो, या वाड्यावरचा जो कारभारी असायचा, कारभारी म्हणजे सत्ताधारी, मग जो कोणी देशमुख असेल, पाटील असेल, ज्याच्याकडे ती सत्ता आहे, तो त्याच्या पद्धतीनं कारभार पाहायचा आणि त्याची एक प्रवृत्ती होऊन गेलेली असायची. तो गावातल्या माणसावर अन्याय करायचा ना, म्हणजे दादागिरी असायची ना. मित्र हो, दादागिरी करणारा माणूस केवळ बाहेरच दादागिरी करतो असं नाही, तो त्याच्या स्वभावाचा भाग बनलेला असतो. आपोआप सोडून द्या एखादा, पण त्याच्या स्वभावाचा भाग बनलेला असतो. त्याची मानसिकता तशी बनते, त्याच्या व्यक्तिमत्वालाच तसा आकार येतो आणि तसा आकार आलेलं हे व्यक्तिमत्व घरातही तसंच वावरत असतं. आणि म्हणून त्या वाड्यावर जन्माला येणाऱ्या मुली असतील किंवा वाड्यावरची इतर माणसं असतील किंवा त्या व्यक्तीची पत्नी असेल, तिथे ते कार्यरत होते ना. आणि म्हणून ही माणसं फार सुखी नसायची हे लक्षात घ्या. आणि हा तरी माणूस सुखी असायचा का? यालाही पास सातत्यानं मृत्यूची भीती, कोण मारेल, काय करेल. दुसरं म्हणजे आपल्याला प्रतिस्पर्धी कोण निर्माण होत आहे, त्याला काय करायचं, हे सातत्यानं काळजी. मित्र हो, श्रीमंती हे काही सुख मिळवण्याचं एकमेव माध्यम नाही किंवा श्रीमंती असली म्हणजे सुख असतेच असं नाही. आपल्याला असं नाही म्हणता येणार किंवा मी असं नाही म्हणणार
की सुख दारिद्र्यात असते असं नाही म्हणता येणार. म्हणजे सुख दारिद्र्यात असते हे एक कुटील डावपेचाचा भाग आहे. म्हणजे तुम्ही गरीबच राहा, तुम्हाला सुखानं जगता येतं. म्हणजे लोकांनी श्रीमंत व्हायचं, दुसऱ्यांना सांगायचं की तुम्ही गरीब राहा, गरिबांच्याच घरी सुख असते. मित्र हो, दारिद्र्याचा आणि सुखाचा संबंध मला जोडायचा नाही. म्हणजे दारिद्र्यात सुख असते असं मला म्हणायचं नाही. पण सगळीच श्रीमंत माणसं आणि अशा पद्धतीनं लोकांचं शोषण करून वैभव मिळवलेली माणसं सुखी असतातच असंही नाही, हेही तेवढंच खरं आहे. म्हणजे कष्टानं माणसाने श्रीमंत व्हावं आणि त्याच्या गरजा भागवण्या इतकं वैभव त्याच्याकडे असायला पाहिजे आणि त्याला त्याच्या गरजा भागून सुखानं जगता आलं पाहिजे. म्हणजे दारिद्र्य हे काही सुख मिळवण्याचं साधन नाही किंवा दारिद्र्यामध्ये जगलं म्हणजे सुख मिळते असं बिलकुल नाही. पण मित्र, अशा पद्धतीनं लोकांचं शोषण करून जे वैभव मिळवलेलं असतं तिथे सुखी असतात का माणसं? तर ही माणसं सुखी असतातच असं समजू नका. किंबहुना ती सुखी नसतात, कारण त्यांचे अनेक लफडे आणि त्या लफड्यांची अनेक भीतीही असतात. त्यांनी कोणाला तरी मारलेलं असतं, त्यांनी कोणाला तरी लुबाडलेलं असतं, कोणावर तरी अत्याचार केलेला असतो. त्याशिवाय त्यांच्या स्पर्धेमध्ये कोणीतरी उभं टाकत असतो आणि आज ना उद्या तो उभं टाकलं तर आपल्याला त्याच्याकडून धोका आहे असंही वाटत असतं. दुसरं म्हणजे मित्र हो, माणूस एक असा प्राणी आहे की माणसाला माणूस असल्याची जाणीव आहे आणि ती जाणीव या अर्थानं आहे की माणसाला भलं बुरं कळते, त्याचबरोबर आपण काय वाईट कृत्य केलेलं आहे ते कळतं, त्याची आठवण असते. कदाचित त्याच्या त्या कृत्याला इतर कोणी साक्षीदार असेल किंवा नसेल, म्हणजे इतरांना कुणाला माहीत असेल किंवा कोणालाच माहीत नसेल सुद्धा, पण मित्र हो, ज्यानं ते कृत्य केलेलं आहे त्याला मात्र ते नक्की माहीत असते आणि त्याचं मन त्याला खात असते की आपण हे वाईट केलेलं आहे, आपण हे करायला नको होतं, आपल्या हातून हे घडलेलं आहे. हे माणसाचं मन माणसाला खात असते. हे माणसाचं एक वेगळं रूपातलं असणं आहे, हे इतर प्राण्यांना कळत नाही. म्हणजे एखाद्या वाघाने समजा हरिणाला मारलं आणि ती हरिण तडफड करते किंवा तिचे जवळच पिल्ले होते एक दोन आणि ते पिल्ले आता आई मेली म्हणून पळून गेले, किंवा वाघाने त्या हरिणाला खाला आणि हरिणाला खाल्याच्या नंतर हरिणाचं पोट भरलं, आपलं वाघाचं पोट भरलं, वाघ बाजूला बसलेला आहे आणि हरिणाचे पिल्ले तिथे येऊन त्या आईच्या भोवती फिरत आहेत आणि हे वाघ दुरून पाहतोय. तर वाघाला त्याचं दुःख होत नाही की मी यांच्या आईला मारलेलं आहे आणि आता हे दोन पिल्ले या हरिणीच्या भोवती फिरत आहेत मेलेले आणि आपण हे कृत्य करायला नको होतं, असं वाघाला वाटत नाही, वाटत नसावं, कारण त्याच्या तसं दिसत नाही त्याच्या त्या वागण्यामध्ये. पण माणसाचं असं नाही मित्र, माणसाला कळतं की आपण काय केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याचं मनही त्याला खात असते. सांगायचं ते हे की जो कारभारी असतो तोही सुखी नसतो, इतर माणसाच्या बद्दल तर विचारच करायला नको. आता या कुंडली या कथेतल्या देशमुखांच्या वाड्यातलं पाहू. या देशमुखाच्या वाड्यामध्ये पहा, या देशमुखाच्या वाड्यामध्ये ही जी देशमुखाची पत्नी असते ना, ज्या पत्नीनं ताईला, सुनंदाला, सरस्वतीला, राघवला, राधाला जन्म दिलेला असतो, बाकीच्या 5 मुलाला जन्म दिलेला असतो, ती मुलं मेलेली असतात आणि जिला शेवटच्या बाळणपणामध्ये ती मरते आणि जिला त्या वाड्यातच गाडलेलं असतं, ती काय म्हणत असते? आता ज्या देशमुखाकडे 700 एकर जमीन आहे, त्या देशमुखाचा एवढा मोठा वाडा आहे, त्या वाड्यात ही सुखी होती का? ते मित्र असं म्हणत असते की माझं पूर्वीचं काहीतरी पाप होतं म्हणून मी इथे आले आणि या माणसासोबत माझं लग्न झालं, मला हे भोगावं लागतं असं ती म्हणते. याचा अर्थ लक्षात घ्या तुम्ही की तिथे ती सुखी नव्हती आणि तिथे अशा पद्धतीचं दुःख तिला भोगावं लागतं, ती भोगत होती. म्हणजे माणसं या बुरजावरची वाड्यावरची सुखीच होती असं समजू नका. मित्र हो, पहा, ही जी सरस्वती आहे ती सरस्वती एक दिवस पळून जाते. घटना पहा कशी घडली, या कुंडली या कथेतलं सांगतो मी तुम्हाला. आता ही सरस्वती पळून जाते. आता सरस्वती पळून गेल्याच्या नंतर आता सुनंदा आहे आणि ताई आहे, ह्या तिच्या बहिणी आहेत ना, मोठ्या बहिणी आहेत. पळून गेल्याच्या नंतर यांना दुःख झालं असेल का की ही जी सरस्वती आहे ती सरस्वती एवढ्या वैभवाला सोडून पळून गेली, तिचं काय झालं वगैरे, असं दुःख नाही. मित्र हो, ताई सुनंदाला म्हणते, ते काय म्हणते पा, का ग सुनंदा, सरस्वती पळून गेली, हे बरंच झालं नाही, हे बरं झालं असं तिला वाटतं. पुढे ती म्हणते, तिच्या मनासारखं झालं नाही तर आपण याच पिंजऱ्यात टाचा घासत मरणार, तिला आता मूल होईल ना ग, ताई सुनंदाला म्हणते पहा.
म्हणजे आता लक्षात घ्या तुम्ही, ताई सुखी आहे का आणि सुनंदा सुखी आहे का, ह्या दोघी असं म्हणतात. म्हणजे ताईचं म्हणणं आहे की ती पळून गेली, बरं झालं, आता तिला तिच्या मनाप्रमाणे जगता येईल. म्हणजे मित्र हो, जिथे कुठलंच स्वातंत्र्य नसतं असा म्हणजे वाडा. पुढे तिने शब्दप्रयोग खूप सुंदर केलं आहे की पिंजरा आहे तो. म्हणजे पिंजऱ्यामध्ये पोपट असतो, त्याला तुम्ही खाऊ कितीही घातलं, आयतं त्याला जरी खायला मिळत असलं तरी शेवटी त्यानं त्याच्यासाठी स्वातंत्र्याचा बळी दिलेला असतो, स्वातंत्र्य बळी गेलेलं असतं. लक्षात घ्या, वाड्यावरची माणसं दिसायला माणसासारखी असतात, पण माणूस म्हणून त्यांच्या कुठल्याच भावभावनांना, त्यांच्या कुठल्याच सुखादुःखांना किंमत नसते, त्यांच्या कुठल्या स्वातंत्र्याला तिथं अर्थच नसतो, त्यांना कुठलं स्वातंत्र्यच नसतं. त्या चार भिंतीच्या आत त्यांचं माणूस असणं बंदिस्त केलेलं असतं. आणि हे बंदिस्त करणं इथे ताई सुनंदाला सांगते. ती म्हणते की बरं झालं आपली बहीण निघून गेली, आता तिला तिच्या मनासारखं जगता येईल. पुढे ती म्हणते आपण आता या पिंजऱ्यामध्ये टाचा घासत मरणार आहोत, आपल्या आयुष्याचं हेच भाग आहे, आपल्या आयुष्यात दुसरं काय घडणार आहे. आणि ती असे म्हणते की तिला आता मूल होईल, म्हणजे ती बायको होईल, तिला मूल होईल. मित्र हो, या कथेत ताई आणि सुनंदाला मूल होत नाही, कारण लग्नच होत नाही. देशमुखांनी ठरवूनच टाकले ना, कुंडलीच पाहिलेली आहे. आणि त्यांनी म्हटलेलंच आहे की यांच्या आयुष्यामध्ये किंवा यांच्या जीवनामध्ये वैधव्य योग आहे, म्हणजे या विधवा होणार आहेत. मग आता विधवाच होणार आहे तर मग लग्न कशाला करायचं. कारण त्यांचं नेहमीच म्हणणं असतं की ज्या झाडाला फळं येणार नाही ते झाड लावायचंच नाही, असं त्यांचं म्हणणं असतं. मित्र हो, अशा पद्धतीची ही देशमुखाची पत्नी सुखी नाही, तिथं मरणच पावते. वयाच्या 40व्या वर्षी ती मरते. बाळणपणा झेलता झेलता ती मरून जाते. आणि ती जशी मरते तसं ताई पहा, ताईसुद्धा या कथेतली जी ताई आहे देशमुखाची मुलगी, तीसुद्धा वयाच्या 55-56व्या वर्षी मरते. लग्न होत नाही तिचं, बिना लग्नाचीच मरते ती. आणि सुनंदासुद्धा मरत नाही या कथेच्या शेवटपर्यंत आहे. कथेचा जो शेवट आहे त्यावेळेस तिचं वय 51 वर्षाच्या दरम्यान आहे, 50-51 वर्ष तिचं वय आहे. पण तिचं लग्न झालेलं नाही, आयुष्य असंच संपलेलं आहे. राधा वेडी झालेली आहे, सरस्वती निघून गेली आहे. आणि हा जो राघव आहे तो राघवही व्यसनाधीन होऊन मरण पावला आहे. मित्र हो, असं हे वाड्यावरचं जगणं, असं हे तिथल्या माणसांचं दुःख, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पहा, जेव्हा राघव त्या तळघरामध्ये पडलेला असतो आणि राघव तळघरामध्ये तो व्यसनी झालेला असतो, तळमळत असतो तो, तेव्हा एकदा ताई राघवकडे जाते आणि ताई राघवकडे जाऊन राघवला काय म्हणते पहा, त्याच्या पाठीवरून हात फिरवते. तिचा तो लहान भाऊ आहे, तिला खूप वाईट वाटतं. आणि ती राघवला असं म्हणते, राघव, आपण या कैदेत जन्मलो ते एक पूर्वजन्मीचं पापच रे. ताईनं राघवला म्हटलेलं आहे, बाहेरच्या माणसांना असूया वाटू शकते की आपण या वाड्यावर जन्मलो असतो तर किती बरं झालं असतं, असं त्या काळात किती जणांना वाटलं असेल ना. वाड्यावरचं वैभव पाहून गोरगरिबाच्या मुलाला असं वाटलं नसेल का की आपण जर या वाड्यावर जन्मलो असतो किंवा या देशमुखांच्या घरी, इनामदाराच्या घरी, किंवा नाईक असतील नाईकाच्या घरी, पाटलाच्या घरी, त्या वाड्यात जन्मलो असतो तर आपण किती बरे झालो असतो, अशी असूया वाटली असेल ना. म्हणजे देशमुखांची मुलगी बाहेर फिरताना असेल, देशमुखांचा मुलगा असेल वगैरे, जे काय आहे ते पाहताना हजारो मुलींना असं वाटलं असण्याची शक्यता नाकारता येते का. असं वाटलंच असेल, आपण तिथं जन्मलो असतो बरं झालं असतं. पण मित्र, तिथं जन्मलेली ताई आणि तिथे जन्मलेल्या राघवला असं म्हणते, राघव, आपण या कैदेत जन्मलो ते एक पूर्वजन्मीचं पाप होतं. मला तुम्हाला पुन्हा मूळ विषयाकडे न्यायचं आहे. तो मूळ विषय किंवा मूळ सूत्र हे की गडीवरची माणसं, गडीवर जगणारी ही माणसं फार सुखी होती असं नाही. तिथे म्हणजे वैभव एकीकडे होतं, पण दुसरीकडे स्वातंत्र्य कुठलंच नव्हतं. आणि ज्या वाड्याच्या भक्कम अशा भिंती होत्या ना, त्या भक्कम भिंतीच्या बाहेर पडता येत नव्हतं. बाहेरची हवासुद्धा आत यायला घाबरेल अशा पद्धतीच्या त्या भिंती. आणि आत त्या वाड्यावर किंवा त्या बुरुजावर जो सत्ता गाजवणारा देशमुख किंवा पाटील असायची, त्यांची एवढी दहशत होती, प्रचंड दहशत. आणि ती दहशत लोकांना तर होती, गावातल्या लोकांना. अगदी पूर्वी पहा की गावात तरुण जर सून आली तर त्या सुनेची सासू
सुनेनं रस्त्यावर एवढी याची काळजी घ्यायची का? सून जर रस्त्यावर आली ती जर देशमुखांनी किंवा पाटलांनी पाहिली तर त्या सुनेला ओढून नेतील पाटील, अशा पद्धतीची दहशत. तरुण झालेल्या मुली बाहेर रस्त्यावर दिसू नये याची काळजी आई घ्यायची. म्हणजे इतकी दहशत होती. ही बाहेरच्या लोकांना तर होतीच होती, बाकी भरपूर वेगवेगळ्या स्वरूपामध्ये ती दहशत होती. पण मित्र हो, तशी दहशत घरातल्याही माणसांवर होती. ती तर माणसं सुखी होती का? ती माणसं सुद्धा सुखी नव्हती. ही मोठी ताई, जी ताई आहे ही सगळ्यात मोठी देशमुखाची मुलगी, ती राघवला म्हणते, आपलं पाप होतं रे पूर्वजन्मीचं, म्हणून आपण या कैदेत जन्माला आलो. पहा, त्यांच्या दृष्टीनं ती कैद आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सुनंदा जी आहे ती सुनंदा पंताला कथेच्या शेवटचा हा भाग असतो. सुनंदा पंताला असं म्हणते की, पंत आता मी काय करतो, तुम्ही राधेला सांभाळा, मी सरस्वतीला शोधायला जाईल. म्हणजे मी बाहेर जाणार आहे, राधेला सांभाळा. पंत तिला म्हणतात की, तुम्ही कुठे जाणार आहात असं विचारू का? मी विचारू नये, कारण मी या गडीचा सेवक आहे आणि तुम्ही या गडीचे वंशज आहात, देशमुखाचे वंशज आहात, पण तरी विचारतो, न राहून विचारतो, तुम्ही कुठे जाणार आहात असं विचारू का, असं ते म्हणतात. असं विचारू का म्हटल्याच्या नंतर सुनंदानं पंताला दिलेलं जे उत्तर आहे ते उत्तर पहा. सुनंदा काय म्हणते. कथेचा शेवटचा भाग आहे. आता फक्त सुनंदा आणि राधा दोघी जिवंत आहेत आणि त्या गडीचा कारभार पाहणारा पंत जिवंत आहे. आणि सुनंदा सरस्वतीचा शोध घ्यायला जाण्याच्या विचारात आहे. तिनं ते पंताला सांगितलेलं नाही, पण ती म्हणते की, मी जाणार आहे, तुम्ही राधेची काळजी घ्या. आणि पंत तिला विचारतो की, तुम्ही कुठे जाणार आहात हे असं मी विचारू का तुम्हाला? सुनंदा म्हणते, पंत विचारा ना. अहो, तुम्ही काही परके आहात का? या गढीच्या तुरुंगाचे तुम्ही एक अविभाज्य घटक आहात. सुनंदानं पंताला दिलेलं उत्तर आहे मित्र, लक्षात घ्या. ती म्हणते, विचारा ना, तुम्हाला विचारायला परवानगीची काय गरज आहे? तुम्ही कोण आहात? तुम्ही या गढीच्या तुरुंगाचे एक अविभाज्य घटक आहात. सुनंदानं सुद्धा या गढीला तुरुंग म्हटलेलं आहे. ताईचं म्हणणं तेच आहे की ही गडी म्हणजे तुरुंग आहे, ही गडी म्हणजे पिंजरा आहे. आणि सुनंदाचंही म्हणणं तेच आहे. मित्र हो, अपवाद एखादा वगळा, पण या गढीवरची, या वाड्यातली माणसं फार सुखी होती असं नाही. त्यांना सुखानं जगता येत होतं आणि त्यांच्या काही भावभावनांना किंमत होती असं नाही. सगळ्या भावभावना मारून त्यांना जगावं लागत होतं. इतकं ते वाईट होतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. काही माणसं आजही आहेत, लेखकसुद्धा पहा, काही कथा कादंबऱ्यांतून वगैरे या गडीवरच्या जीवनाच्या आणि एकूणच त्या गावगाडा व्यवस्थेचं फार कौतुक करत असतात, पुरस्कार करतात. ठीक आहे, एक तर त्यांचं अज्ञान असेल किंवा त्यांच्या वैभवाच्या त्या खुणा असतील किंवा त्यांचं काही व्यक्तिगत हित त्यांच्या दडलेलं असेल म्हणून ते त्याचं कौतुक करत असतील. पण ही गढी, ही बुरुजं किंवा हे वाडे हे जे होते ना मित्र हो, हे शोषणाचे प्रतीक होते, शोषणाचे केंद्र होते. एखादा वाडा, एखादा बुरुज, एखादी गडी लोकांना आधार वाटली असेल, नाही असं नाही. एखादा चांगला पाटील होऊन गेला असेल ना, नाही असं नाही. पण मित्र, सामान्यपणे जर याचा विचार केला तर हे शोषणाची केंद्र होती, हे तुरुंग होते, हे खूप वाईट होतं. आणि म्हणून शहाण्या माणसानं मानवी जीवनाचा इतिहास ज्याला थोडाफार कळतो, माणूस ज्याला थोडाफार कळतो आणि ज्याला माणुसकीची चाड आहे, त्याने याचं योग्य मूल्यमापन केलं पाहिजे. उगाच्या जुन्या व्यवस्थेचं, गावगाडा व्यवस्थेचं कौतुक करणं, या कौतुक करण्यामध्ये अहंकाराशिवाय बाकीचा काही भाग दिसत नाही. अहंकार आहे किंवा अज्ञान आहे. अज्ञान आणि अहंकाराच्या पलीकडे या गावगाडा व्यवस्थेचं कौतुक करण्यामध्ये मला तरी काही वेगळं दिसत नाही. अपवादाचं काही हे करायचं नसते, अपवादाचं सामान्यीकरण करता येत नाही. अपवाद असतो, पण सामान्यपणे जर आपण विचार केला तर हे सगळे शोषणाचे केंद्र होते, तुरुंग होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या कथेमध्ये लेखकाने तसा उल्लेख केलेला आहे आणि लेखकाने तशा पद्धतीचं मूल्यमापन केलेलं आहे. या कथेतली पात्र तशी बोलतात आणि हे बऱ्यापैकी खरं आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र, आता आपण आणखी एका भागाकडे वळू. म्हणे तो भाग असा की ही जी कथा आहे, या कथेमध्ये पहा, ताई आणि सुनंदा यांचं जे एकूणच सगळ्यांच्याच व्यक्तिमत्वाचा अतिशय चांगल्या पद्धतीने शोध घेतलेला आहे. पण ताई आणि सुनंदाच्या व्यक्तिमत्वाचा शोध घेत असताना लेखकाने
त्यांच्यातले जे वासना विकार आहे त्या वासना विकाराचा खूप सूक्ष्मपणे शोध घेतला आणि ते सूचकपणे दाखवलेलं आहे. पहा, या जेव्हा राधा शेताकडे जाते आणि राधा शेताकडे वगैरे जाऊन शिवा पैलवानाला भेटून येते, तेव्हा या ताई आणि सुनंदा राधेला विचारत असतात की तुम्ही गेलात, काय बोललात, काय झालं, त्यानं तुला काय केलं, असं काहीतरी विचारत असतात. मित्र हो, ज्यांच्या आयुष्यामध्ये ज्याच्या वाट्याला प्रत्यक्ष असं सुख आलं नाही, ती ताई, ती सुनंदा अशा पद्धतीनं विचारून घेऊन कल्पनेच्या पातळीवर हे सुख भोगतात. दुसरं म्हणजे जेव्हा सरस्वती पळून जाते तेव्हा सरस्वतीच्या नवऱ्याबद्दलही यांना आकर्षण असते आणि त्यांना वाटत असते की कधीतरी तो या गडीवर जर आला तर आपण त्यांना पाहू म्हणे. किंवा राघवचं जेव्हा लग्न होते तेव्हा राघव आणि राघवची पत्नी आता काय करेल, त्यांचे संबंध कसे असतील याच्याबद्दल एक सुप्त असं आकर्षण असते, एक ओढ असते. आणि हे या कथेमध्ये जागोजागी लेखकानं दाखवून दिलेलं आहे. मित्र हो, माणसाचं विकारासहचं असणं जे असतं, विकारासहचं त्याचं गुंतागुंतीचं माणूसपण जे असते, त्या माणूसपणाचा शोध कमालीच्या ताकदीनं घेतलेला आहे. हे मला तुम्हाला पुन्हा सांगायचं, खूप ताकदीनं घेतलं आहे. तुम्ही वाचा, ही कथा वाचली पाहिजे, इतकी सुंदर आहे. आणि माणूसपणाचा शोध आपण जे म्हणत असतो ना की काम, क्रोध, मद, मत्सर वगैरे हे सगळे माणसाचे दुर्गुण आहे. मित्र दुर्गुण आहेत का ते गुण आहे, म्हणजे शत्रू आहेत का मित्र आहेत वगैरे, याचा वाद होऊ शकेल, ज्याने जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने वाद घालेल. पण अंतिम सत्य हेच आहे की तेच माणसाची लक्षणं आहेत आणि माणूस त्याच्यासह जन्मतो आणि त्याच्यासह जगत असतो. मित्र हो, त्याच्यासह जगणाऱ्या या पात्रांचा, त्या अशा गुणासह जगणारी ही जी वाड्यावरची पात्र आहे, त्या वाड्यावरच्या पात्राचा शोध लेखक घेतात. आणि तो शोध केवळ ताईचा, तो शोध केवळ सुनंदाचा असत नाही, तर मित्र तो शोध असतो माणसाचा, माणसातल्या विकारांचा, माणसातल्या प्रेरणा प्रवृत्तीचा तो शोध आहे, माणसाच्या वासनेचा तो शोध आहे. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे पात्रांना तुम्ही किंवा गृहीत धरून पात्रांना रंगू नका. कशी असू शकतात, माणूस म्हणून ते कसे असू शकतात, याची तुम्ही मांडणी केली पाहिजे. लेखकाचं हे काम आहे. लेखकाने आपल्याला कथानक मांडायचं आहे म्हणून माणसाला कृत्रिम करणं हे चूक आहे ना. हे कृत्रिम माणसाला असं कृत्रिमपणा आणू नये ना. म्हणजे आपण रामायण वाचत असताना रामायणामध्ये वाचतो की रामाला सीतेशिवाय काय आठवतच नव्हतं आणि राम हा एक पत्नीव्रत आहे. मित्र, व्यवहारामध्ये कृतीच्या पातळीवर एखादा पुरुष एक पत्नीव्रत असू शकतो, असू शकतो ना. तो समाज नीतिमूल्य आहे, समाजाची बंधन आहे, ठीक आहे ना. आणि तो एकाच पत्नीशी संबंध ठेवून एकाच पत्नीसोबत जीवन काढू शकतो. पण एखाद्या पुरुषाच्या मनामध्ये कोण्याच स्त्रीबद्दल काहीच वाटलं नाही किंवा त्याला आता तसं कधी वाटतच नाही असं म्हणणं, किंवा एखाद्या स्त्रीला मरेपर्यंत आयुष्यभर कोण्या पुरुषाचं आकर्षण वाटलं नाही किंवा नवऱ्याशिवाय तिनं काही आठवलंच नाही असं म्हणणं, त्या माणसांना आपल्या पद्धतीनं कृत्रिम रूप देणं आहे. हे कृत्रिम रूप योग्य नाही. कृतीच्या पातळीवर ठीक आहे ना की कृती तशी घडली नसेल आणि घडू नये हे अपेक्षित आहे, कारण सामाजिक जीवन त्याच्याशिवाय टिकणार कसं, समूहजीवन टिकणार कसं, आणि कुटुंब व्यवस्था, विवाह व्यवस्था ह्या टिकणार कशा, समाजामध्ये राहणार कशा. पण मित्र हो, माणसाला तसं काही वाटतच नाही. असं कसं काय? म्हणजे महाभारतामधलं जे चित्रण आहे ते चित्रण तुम्ही लक्षात घ्या ना. श्रीकृष्णाला 16,008 बायका असतानाही त्याचं राधेवर प्रेम होतं का, होतं का नव्हतं, हा भाग वेगळा आहे मित्र हो. त्याला ती राधा जन्मली का, होऊन गेली का, हा भाग वेगळा आहे. पण ते माणसाचं चित्रण हे तुम्ही लक्षात घेणार आहात की नाही. लग्न झालेली ही राधा कृष्णावर खरंच प्रेम करते का, करते का नाही, हा भाग वेगळा. कृष्ण होऊन गेला का नाही, हा भाग वेगळा. राधा होऊन गेली की नाही, हा भाग वेगळा. पण लग्न झालेल्या एका स्त्रीचं ते चित्रण आहे आणि त्याही स्त्रीच्या मनामध्ये एखादा पुरुष असू शकतो ना. मित्र हो, आपण या अंगाने विचार करत नाही आणि आपण त्याकडे ग्रंथ म्हणून पाहिल्यामुळे पावित्र्याच्या वगैरे आपल्या भावना असतात. ठीक आहे, मला वेगळं काही म्हणायचं नाही, तुमच्या ज्या भावना असतील त्या असू द्या. पण मित्र हो, अशाही पद्धतीने विचार केला पाहिजे आणि माणूस उभा केला पाहिजे. महत्त्वाचं हे की माणसाला कृत्रिम करू नका. साहित्यामध्ये माणूस कसा असू शकतो याचं भान ठेवून माणसाला उभं केलं पाहिजे. या कुंडली या कथेमध्ये ही जी पात्र आहेत, ही पात्र अतिशय समर्थपणे उभे राहतात आणि त्यांच्या असण्यास सगट उभं राहतात.
म्हणजे त्यांच्यावर बंधनं खूप आहेत, ते बंधनं पाळावं लागतं त्याला. पण बंधनं पाळत असताना त्यांची जी घुसमट होते, त्यांची जी परवड होते, ती परवड, ती घुसमट, ती कोंडी, ती त्यांच्या मनातला राग, त्यांच्या मनातला द्वेष आणि त्याचबरोबर त्यांच्या मनातली वासना किंवा त्या वासनेचा झालेला कोंडमारा आणि त्या वासनेला अशा पद्धतीने यांनी करून दिलेली वाट, ह्या सगळ्या गोष्टी या कथेमध्ये येतात, या पात्रांच्या संबंधाने येतात. आणि ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. शेवटच्या ह्याच्यामध्ये पहा, कथा जेव्हा शेवटच्या ह्याच्याकडे जाते, शेवटाकडे, तेव्हा सुनंदा जे या वाड्याचं चित्र तिच्या पुढे उभं राहतं, ते प्रचंड भयानक आहे. आणि ती जी कल्पना करते, मग तिला जे वेगवेगळे आवाज येतात किंवा वेगवेगळ्या गोष्टी आठवतात आणि ती भ्रमिष्ठासारखी त्या वाडाभर वावरते, तेही भयानक आहे. तिला मग ते दिसू लागतात, आतल्या घरामध्ये तिचे आजोबा मेलेले असतात, बैठकीमध्ये तिचे वडील देशमुख मेलेले असतात, मोठे देशमुख ज्याला म्हणतो आपण, राघवचे बाप किंवा सुनंदाचे वडील, ते बैठकीत मेलेले असतात. आणि बाळंतिणीची जी खोली असते, बाळंतिणीची खोली, त्या खोलीमध्ये आई मेलेली असते, तळघरामध्ये राघव मेलेला असतो, माझघरात ताई मेलेली असते, सरस्वती निघून गेलेली असते. आणि त्याचबरोबर त्या बाळंतिणीच्या खोलीमध्ये बाकीचे 5 लेकरे मेलेले असतात. आईला त्या गडीमध्येच पुरलेलं असतं, राधा वेडी झालेली असते. ह्या सगळ्या ज्या आठवणी आहेत, हे सगळं जे होऊन गेलेलं आहे, ते सगळं तिच्या डोळ्यापुढे तरळून जाते. आणि तिच्या डोळ्यापुढे तरळून गेल्याच्या नंतर तिची जी भावावस्था असते, तिची जी भ्रमावस्था असते, तिचे जे स्वप्न, तिची मग भीती असेल, जे काही, ते सगळं तिच्या डोळ्यापुढे तरळतं. आणि ते तरळणं, ते तिचं असणं, तिचं गोंधळून जाणं, तिची गुंतागुंत, लेखक अतिशय समर्थपणे या कादंबरीमध्ये, आपल्या या कथेमध्ये उभं करतात. त्या सगळ्या तिच्या तशा गुंतागुंतीच्या असण्याला शब्दरूप देतात. मित्र हो, ते जे शब्दरूप वर्णन आहे ना, ते वर्णन तुम्ही वाचा, मग तुमच्या पुढे अख्ख्या त्या घटना अगदी डोळ्यापुढे तरळून जातात, त्या घटना उभ्या राहतात. ती सुनंदा आपल्यापुढे उभं राहते, की ही सुनंदा आपल्यापुढे उभं राहून जशी काय तिची कथा सांगते असं आपल्याला वाटते. मित्रो, कथा कादंबरीमधल्या भाषेची जी चित्रमयता वगैरे आपण म्हणतो ना, ती चित्रमयता तुम्हाला इथं दिसेल, की प्रत्यक्ष ती चित्र उभी राहतात, ती सुनंदा उभी राहते. आणि आपल्याला वाटतं की ही काय भोगत असेल, हिची मानसिकता काय असेल, असं ते सगळं उभं राहतं. असं ते सुनंदेचंही वर्णन या कथेमध्ये येते. तिच्या ज्या आशा आकांक्षा आहेत, अपेक्षा आहेत, या सगळ्याचा चुराडा चालला आहे. केवळ तिच्याच नाही, तिच्या सगळ्या बहिणीच्या आशा आकांक्षेचा, तिच्या भावाच्या आशा आकांक्षेचाही चुराडा चालला आहे. आणि बाकीच्या अनेक माणसावर अन्याय झालेलाच आहे. त्या गडीच्या निमित्तानं त्या वाड्यातल्या माणसांनी अन्याय केलेलाच आहे ना. म्हणजे हा जो शिवा पैलवान आहे, त्याला मारून टाकलं जातं, त्याच्या आशा आकांक्षेच्या, त्याच्या स्वप्नाचा चक्काचूर झाला आहे. हे सगळं या गडीमुळे घडलेलं आहे ना. हे सगळं तिच्या डोळ्यासमोर तरळून जातं. आणि मग असे अनेक पात्र तिला बोलू लागतात, ते आवाज येऊ लागतात. मित्र, ते आवाज केवळ तिलाच येत नाहीत, तर वाचकाच्या कानामध्ये घुमू लागतात, वाचकाच्या डोक्यामध्ये त्या सगळ्या दुःखाच्या घटना तरळून जातात. वाचकांच्या भावभावनांना त्या सगळ्या गोष्टी आव्हान देत असतात. असं हे सगळं वर्णन आहे. अतिशय जिवंतपणे ही सगळी पात्र उभी केलेली आहेत. आणि फार एकरूप होऊन लेखकाने ही पात्र, या सगळ्या कथानकाशी लेखक एकरूप होतात, एकरूप होऊन ते सगळं उभं केलं आहे. मित्र, वाचकही तेवढंच एकरूप होतो. जर तुम्ही ती कथा मुळातून तुम्ही वाचला तर तुम्हाला कळेल. अशा पद्धतीची कथा अतिशय समर्थपणे उभी केली आहे. आणि वास्तव म्हणजे केवळ घटना नाही, ते घटना तर आलेल्याच आहेत. त्या बुरुजांचा, त्या वाड्याचा इतिहास, वाड्यावर घडलेल्या घटना, ह्या सगळ्या मांडलेल्याच आहेत. पण त्या वाड्यावर जगणाऱ्या माणसांची दुःख, त्या वाड्यावर जगणाऱ्या माणसांच्या आशा अपेक्षा, त्या वाड्यावर जगणाऱ्या माणसांची स्वप्न आणि त्या सगळ्यांचा होणारा चुराडा किंवा त्यांचा होणारा अपेक्षाभंग, त्यांची होणारी परवड, हे सगळं या कथेमध्ये आलेलं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे मित्र, आणखी आता दुसऱ्या एका गोष्टीची आपण चर्चा करू, ते म्हणजे यातला राघव आणि यातले मोठे देशमुख यांच्याबाबतचं पाहू. पहा आता राघव आणि देशमुख यांच्यातला एक संवाद मी तुमच्यापुढे ठेवतो आणि नंतर आपण चर्चा करू. पहा की राधा जी आहे, ती राधा ती ती गरोदर राहिलेली आहे.
हा जो शिवा पैलवान आहे तो शिवा पैलवान घरामध्ये वावरत असतो, देशमुख बाहेर गेले की, आणि ती गरोदर राहिलेली आहे. आणि हे तो देशमुखाला माहीत असते. देशमुख एकदा राघवला म्हणतो, राघव जेव्हा तिला गाडीमध्ये बसून शेताकडे घेऊन जाणार असतो तेव्हा देशमुख राघवला म्हणतो की मांजराने डोळे मिटून जरी दूध पिलं तरी लोकांना ते दिसत असते. तसं मला सगळं माहीत आहे आणि तुमची फूस आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं घडलेलं आहे असं तो म्हणतो. आणि राधेला गाडीतून म्हणजे रस्त्यावरून घरामध्ये वाड्यामध्ये ओढीत आणलेलं असतं. ही घटना आपण याच्या अगोदरच्या तासामध्ये पाहिलेलीच आहे. मग आता राधा गरोदर राहते. पाटलाला ते कळतं, देशमुखाला ते कळतं. देशमुख काय करतो, तिला 2-4 दिवसासाठी बाहेर घेऊन जातो आणि घेऊन जाऊन तिला तिचं जे वाढलेलं पोट आहे ते पोट पाडून आणतो. आणि राधे शारीरिकदृष्ट्या तर दुबळी होतेच, पण मानसिकदृष्ट्या दुबळी होते आणि ती अक्षरशः वेडीच होते. अशा अवस्थेमध्ये राधा येते. म्हणजे आता राधेचा जसं काय तो पुनर्जन्मच आहे. तिचं तारुण्य, तिचं ते सगळं स्वप्न, तिचं सुख वगैरे सगळं सगळं संपलेलं आहे आणि आता वेगळीच राधा वाड्यामध्ये येते. तेव्हा राघवला खूप वाईट वाटतं. आणि राघव वडिलाला असं म्हणतात, राघव आणि वडिलातला तुम्ही एक संवाद लक्षात घ्या. राघव वडिलाला असं म्हणतात, राघव म्हणतो, झालं का बाबा तुमचं समाधान? पुढे प्रश्नार्थक चिन्ह आहे. ते वडिलाला म्हणतात, तुमचं समाधान झालं का? आता बरं वाटलं? देशमुखाला कळालेला आहे प्रश्नाचा रोख, की आपण या राधेला तिच्या मनाप्रमाणे जगू दिलं नाही, म्हणून हे मला असं विचारलं जात आहे. आणि हिचं जे पोट पाडून अन्न वगैरे हे काही राघवला पटलेलं नाही हे त्याला कळतं. आणि वडील असे म्हणतात, पापाचा वृक्ष कधी लावू नये राघव, ज्या वृक्षाला फळं येणार नाहीत आणि आली तरी ज्यांना कोणी हात लावणार नाही असे वृक्ष लावायचे कशाला? देशमुख आपल्या मुलाला सांगतात की बाबा रे, पापाचं झाड लावू नये, कारण त्याला कधी फळं येत नसतात आणि आले तरी त्याला कोणी हात लावत नसतं. असं झाड लावायचं कशाला? म्हणजे पहा की या राधेचं जे त्या पैलवानावर प्रेम आहे, शिवा पैलवानावर, तो पापाचा वृक्ष आहे, ते वाढू द्यायचा नसतो. कारण उद्या जर हिला मुलं जन्मले तरी ते निंदनीयच ठरतात असं कदाचित म्हणायचं असं. पण असं झाड लावूच नाही. मग ते मोठं होण्याच्या अगोदरच तोडलं तर काय वाईट आहे, हे देशमुखाचं म्हणणं. आता देशमुख असं का म्हणतात एवढ्या धीटपणे वगैरे, तर त्याचं एक व्यक्तिमत्वच गूढ आहे. आणि ते मागच्या तासामध्ये आपण त्याचं विवेचन केलेलं आहे की ते मध्ये जे 7-8 वर्षे नव्हते ते कुठे होते कुणालाच माहीत नाही. त्या काळातला काही संबंध असावा का, असेल किंवा नसेल, पण ठीक आहे. इथे देशमुख मुलाला असं म्हणतात की ते झाड लावायचं कशाला आणि वाढवायचं तरी कशाला, ते मुळातून तोडलं पाहिजे. राघव असं म्हणतो, पण अशा वृक्षांची छाया तरी होते ना. ते म्हणतात की ठीक आहे, फळं नाही लागले तरी अशा झाडाची सावली तरी होते. आता राघवला सावली तरी होते म्हणजे कदाचित ते तरी सुखानं जगतील असं काय म्हणायचं असेल, पण अशा झाडांची सावली तरी होते ना, असं राघव आपल्या बापाला म्हणतो. देशमुख असं म्हणतात, ती विषछाया असते. राघव, विषछाया. एखाद्या नागफण्याखाली कुणाला शांत झोप येईल का, असं देशमुखचं म्हणणं. म्हणजे ती विषछाया असते. आता कदाचित त्यांना म्हणायचं असावं की असं जर झालं आणि आपल्या मुलीचं जर त्या राघव म्हणजे शिवा पैलवानासोबत सुजुळलं, आपण लग्न लावून दिलं किंवा तिला मुलं वगैरे झाले, तर ते आपल्या निंदेचा विषय ठरतं आणि मग आपल्याला सुखानं झोप येईल का, असं काय म्हणायचं असावं. पण ते असं म्हणतात. मला इथं एवढं सांगायचं आहे मित्र हो, की या राघवला आपल्या बहिणीचे शिवासोबत असणारे संबंध माहीत आहेत आणि त्याला ते योग्य वाटतात. किंबहुना तिच्या भावनेचा आदर केला पाहिजे असंही या राघवला वाटतं. आता राघव इथे आपल्यापुढे एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून उभं राहतं, एक चांगला भाऊ म्हणून आणि विशेष म्हणजे प्रगल्भ माणूस म्हणून आणि इतराच्या स्वातंत्र्याचा सुखाचा आदर करणारा माणूस म्हणून उभा राहतो. राघवचं हे जे व्यक्तिमत्व आहे इथलं या संवादातून उभं राहणारं जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व आपल्यापुढे वाढत जातं, उंच होत जातं आणि वटवृक्षासारखं होणारं हे व्यक्तिमत्व आपल्याला भावून जातं की किती हा चांगला आहे. याच्या अगोदर पहा, हा राधेला नेहमी मदत करतो, राधाचं दुःख समजून घेतो, सरस्वतीचंही दुःख तो समजून घेतो, असा हा राघव आहे. प्रश्न एवढाच आहे की असा हा राघव त्याच्या बायकोला का समजून घेत नाही, हे व्यक्तिमत्व तिथं वेगळं का वागतं, ही विसंगती का आहे. या कथेमध्ये हा जो राघव आहे तो राघव त्याच्या बायकोला मारत असतो, अक्षरशः तिच्या डोक्याला खोक पडलेली आहे, कपाळ फुटलेलं आहे. बरं, ही बाई इतकी चांगली की जेव्हा देशमुख तिला विचारतात की हे काय झालेलं आहे,
तर ती सांगत असते की काही नाही, पाय घसरून मी पडलेली आहे. म्हणजे नवऱ्यानं मारलेले असं ती म्हणत नाही. आता एवढं ती ही असताना, म्हणजे चांगली असताना, मग हा जो राघव आहे तो राघव आपल्या पत्नीला का समजून घेत नाही? राघवला जेव्हा असा राघव खूप मारतो तेव्हा देशमुख असं म्हणतात की तू बायकोला मारतो का? बायकोला असं मारल्यानं लेकरं होतात का? लेकरं होत नाही म्हणून बायकोला का मारतो? तर तो असं म्हणतो की मग ठीक आहे, मी दुसरं लग्न करेल. आणि हा जो देशमुख आहे तो देशमुख असं म्हणतो की 56 लग्न कर, जा माझ्या समोरून जा, 56 लग्न कर, तुला काही लेकरं होणार नाहीत. आता देशमुखाला कदाचित माहीत असावं का याला लेकरू होणार नाही, का उगीच त्यांनी रागानं म्हटलं असावं. काही असो, पण प्रश्न आपल्या पुढे हा आहे की वटवृक्षासारखा मोठा झालेला हा राघव बायकोला असं का वागवतो? याला दुसरं लग्न करायचं आहे, ठीक आहे ना, त्यानं दुसरं लग्नही करायला पाहिजे होतं, पण कारण नसताना या बायकोला तो का मारतो? आणि या कथेमध्ये लेखक कुठेही असं रंगवत नाहीत की बायकोची काहीतरी चूक झालेली आहे आणि म्हणून राघव मारतो, असं कुठेच नाही. किंवा बायकोचा आणि राघवचा स्वभाव मिळता जुळता नाही का? किंवा बायको त्या राघवला समजून घेत नाही का? आणि समजून घेत नसल्यामुळे राघव तिला मारत असावा का? असं कुठेच काही दिसत नाही. आणि हा मात्र तिला मारझोड करतो. या राघवची दोन रूपं जी येतात, त्या दोन रूपाच्या पाठीमागच्या कारणाची नोंद इथे लेखक कुठेच करत नाही. आणि म्हणून मग हे जे पात्र आहेत ते पात्र एक विसंगत वाटायला लागतात, कुठेतरी काहीतरी चुकलेलं आहे असंही वाटायला लागतं. हे पात्र उभं करण्यामध्ये लेखकाच्या एकूण मांडणीमध्ये सुसंगती दिसत नाही, ही गोष्ट नोंदवली पाहिजे. या कथेची ही माझ्या दृष्टीनं माझं मूल्यमापन आहे ते, ही एक मर्यादा आहे असं मला वाटतं. लेखकाचं याबद्दलचं वेगळं विश्लेषण असू शकतं, किंवा दुसऱ्या एखाद्या समीक्षकाचं, एखाद्या वाचकाचं, एखाद्या साहित्याचं मूल्यमापन करणाऱ्या एखाद्या अभ्यासकाचं वेगळं मत असू शकतं. पण मला मात्र हा प्रश्न सुटत नाही की असं का झालं. दुसरं म्हणजे पहा, हा जो गढीचा मालक आहे देशमुख, हा देशमुख काय करतो? हा देशमुख पहा, हा देशमुख जेव्हा आपल्या सुनेला मुलगा मारतो आहे आणि सून खूप सहन करते असं त्याला वाटतं, तेव्हा हा देशमुख काय करतो? हा देशमुख जमीन गहाण ठेवतो. जमीन गहाण ठेवून 10-12 हजाराची पैठणी आणतो आणि 10-12 हजाराची पैठणी आणून तो सुनेला देतो. तो तिला साडीचोळी करतो, तिचे सगळे अलंकार तिला देतो आणि जसे काही बोळवण करून पाठवा तशा पद्धतीने तिला पाठवतो. तिला तो क्षमा मागतो की बाई गं, माझी चूक झाली, मला तू क्षमा कर, कारण माझ्यामुळेच, माझ्या शब्दावर विश्वास ठेवून तुझ्या वडिलाने तुझं लग्न माझ्या मुलासोबत केलेलं आहे आणि मी गुन्हेगार आहे तुझा. आता तू माहेरी जा, तिथं सुखानं राहा, मी तुझ्या नावावर 50 एकर जमीन केलेली आहे, असं तो म्हणतो. आणि पंताला तो गाडीमध्ये बसून पाठवून देतो आणि पंताला सांगतो की या माझ्या सुनेला सुखानं आणि व्यवस्थितपणे तिच्या माहेरी पोचतं कर. असा हा देशमुख. आता देशमुखाचं इथलं व्यक्तिमत्व पुन्हा काय होतं? पुन्हा असंच वटवृक्षासारखं वाढतं आणि आपल्याला देशमुख खूप मोठे वाटू लागतात. आता एकीकडे सासरा म्हणून एवढा मोठा असणारा देशमुख, किती मोठा आहे देशमुख, याचं व्यक्तिमत्व किती म्हणजे भव्य दिव्य आणि किती माणुसकीचं आहे. सासरा म्हणून एवढा मोठा असणारा देशमुख बाप म्हणून का हारतो याचंही कारण या कथेमध्ये कुठेच नोंदवलेलं नाही. या देशमुखाला मग मुलीचं दुःख दिसू नये का? सोनेला तो क्षमा मागतो, ठीक आहे, मग राधेचं पोट यानं का पाडलेलं आहे? ठीक आहे, हा देशमुख आहे, बाप जसा आहे तसा देशमुख आहे. कारण बाप म्हणून कदाचित राधेच्या बद्दल, म्हणजे आता राधा जी आहे त्या राधेच्या बद्दल याला कदाचित बाप म्हणून जवळीक वाटली असेल, पण बाप म्हणून जरी जवळीक वाटली तरी देशमुख म्हणून त्याच्या नामुष्कीचा भाग आहे ना, म्हणून आपण कदाचित असं म्हणू की याने या कृत्य केलं असेल. पण सबंध कथेभरच हा जो देशमुख आहे तो देशमुख घरातल्या कुठल्याही माणसाशी फार चांगलं वागलेला दिसत नाही. मग हा देशमुख अचानक सुनेच्याच बद्दल असं का वागतो? तो राघवबद्दल चांगला वागत नाही, तो सुनंदाचं आणि ताईचं तर लग्नच करत नाही. म्हणजे सुनदाचं लग्न करत नाही, ताईचं लग्न करत नाही, सरस्वती कुठे गेली पत्ता नाही, सरस्वतीला मारलं का काय कळत नाही. इकडे शिवा पैलवान मेलेला आहे, राधेचं पोट पाडलं आहे, राधा वेडी झालेलं आहे, याचं कुठलंही दुःख नाही. कोणी व्यक्ती मेला घरातला तर त्याचं काही हे नाही. आणि इथे मात्र सून मरू नये इथे म्हणून सुनेला एवढ्या ह्याच्यानं पाठवून देणं, हे देशमुखाचं व्यक्तिमत्व सुद्धा दुहेरी. आणि हे असं काय? आता पहा, ललित वाङ्मयाचं माझ्या दृष्टीने एक वैशिष्ट्य महत्त्वाचं असतं, ते म्हणजे हे की तुम्ही त्या ललित वाङ्मयामध्ये असे पात्र उभं करा, अशा घटना घडवून आणा, किंवा असं काहीतरी तुम्ही चित्रण करा. ते ललितच असतं, ते कदाचित खोटं असेल ना, ते प्रत्यक्ष वास्तवातलंच असेल असं नाही, खोटं असेल. ते खोटं आहे का खरं आहे हा भाग वेगळा,
मित्र हो, जे काही तुम्ही लिहिलेलं आहे, जे काही तुम्ही रंगवलेलं आहे, ते पहिल्या पातळीवर वाचकाला खरं वाटलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे ते अपरिहार्य वाटलं पाहिजे, की हे असंच घडलं असतं, असंच घडायलाच हवं होतं, किंवा असं घडणं अपेक्षितच होतं असं वाटलं पाहिजे. या कथेमध्ये असं वाटत नाही. इतका मायाळू, इतका मोठा असणारा हा माणूस सुनंदाचं लग्न का करत नाही, हा ताईचं लग्न का करत नाही, एवढी अपरिहार्यता काय आहे त्याच्याकडे लग्न न करणे इतकी? लग्न केलं तर चाललं असतं ना. एखाद्या सामान्य माणसासोबत, किंवा त्याच्यापेक्षा खालच्या थोडं असणारा, किंवा बऱ्यापैकी पाटील वगैरे असणाऱ्या माणसाच्या याच्यासोबत लग्न केलं असतं, जमलं असतं ना, पण तो करत नाही. आणि इथे मात्र तो सुनेला पाठवून देतो. आणि एखाद्याच्या आयुष्यामध्ये समजा काही तसं असेल, मृत्यू वगैरे, तर तो जसं नेहमी म्हणतो की आपल्या हातात काय, आपण सामान्य माणसं आहोत, माणसं मरत असतात, अशा घटना घडतच असतात. मग सुनेच्याबद्दल घडली असती ना, सुने मेली असती नाही तर, तिच्या आयुष्यामध्येच जर तसं असेल तर ती मेली असती नाही तर. पण सुनेला मात्र तो वाचवतो, बाकी मात्र तो हे करतो. तेव्हा बाकी मात्र तो बाप म्हणून फार चांगला वागत नाही. आणि सुनेचं दुःख समजून घेताना मुलीचं दुःख तो समजून घेत नाही. केवळ मुलीचंच नाही, बायकोचं दुःख सुद्धा तो समजून घेत नाही. असा हा देशमुख या कथेमध्ये आला. तेव्हा देशमुखाचं आणि या राघवचं जे पात्र आहे, हे राघवचं आणि देशमुखाचं पात्र अपरिहार्य वाटत नाही. याच्यात ज्या घटना घडतात त्या अपरिहार्य वाटत नाहीत. आणि ललित साहित्यामध्ये जे एक वर्णन जे आहे, ते ज्या घटना वगैरे घडतात त्या खऱ्या वाटल्या पाहिजेत, आणि दुसरं म्हणजे घटना अपरिहार्य वाटल्या पाहिजेत, ते इथे वाटत नाहीत. ही एक मर्यादा मला नोंदवायची होती. दुसरं म्हणजे पहा, राघव असं म्हणतो की मी दुसरं लग्न करेल. दुसरं म्हणजे हा जो देशमुख आहे, तो देशमुख आपल्या बायकोवर अनेक बाळंतपणं लादत असतो. अनेक बाळंतपणं लादतो तो, की 5 मुलं जिवंत आहेत, 5 मेले आहेत, बाळंतपणं लादतो तो. आणि ती कंटाळून गेली, वयाच्या 40व्या वर्षी ते बाळंतपणं सहन करता करता मरते. आणि पूर्वीचं जर तुम्ही पाहिलं तर या गढीवर, या बुरुजावर, या वाड्यामध्ये स्त्रियांची आबरू लुटली जायची. आता हे दोन्ही पात्र विचित्र आहेत. राघवला दुसरं लग्न करायचं आहे, राघवला वासना नाहीत असं बिलकुल नाही, राघवला दुसरं लग्न करण्याची ओढ आहे. आणि हा आपल्या बायकोवर बाळंतपणं लावतो. याचा दुसरा अर्थ आपल्याला असं लक्षात घेता येतो की हे म्हणजे वासना यांच्या प्रबळ आहेत. आता वासना प्रबळ असणारी ही माणसं, आणि पूर्वी गडीवर याच्यावर सामान्य सूत्र असं होतं की गडीवरची माणसं वगैरे स्त्रियांवर वगैरे बलात्कार करत असत, किंवा असं तिथं घडत असत. याच्यातली ही पात्र मात्र असं कुठलीही कृती करत नाहीत. आता हे सुद्धा बऱ्यापैकी न पटणार आहे. म्हणजे एकीकडे गढीचा इतिहास किंवा वाड्यांवरचा इतिहास फार वेगळं सांगतो, आणि या वाड्यावर किंवा या वाड्यात किंवा या गडीवर जगणारी माणसं वासना, प्रबळ वासना असणारी आहेत, पण ती गोष्ट मात्र करत नाहीत. मला असं म्हणायचं नाही त्यांनी ती गोष्ट करायला हवी होती, पण ही सुद्धा बाब खटकते. आता दुसऱ्या याचं समर्थन मात्र असं करता येतं की लेखकाला हे वासनांध लोक आणि तिथे जो हा अत्याचार आहे, तो अत्याचार दाखवायचाच नव्हता. लेखकाला दाखवायचं काय होतं, तर गडीची पडझड कशी होते हेच दाखवायचं होतं, आणि म्हणून त्यांनी ते चित्रण केलं नसावं असं आपल्याला म्हणता येतं. आणि त्याचं समर्थन करता येतं, हे थोडं पडतं सुद्धा. पण मित्रो, याच्यातली जी पात्र आहेत, राघव आणि त्याचे वडील, हे जे आहेत की राघव हा बायकोला मारतो, बहिणीचं दुःख समजून घेतो. हे जे देशमुख आहेत, ते देशमुख सुनेचं दुःख समजून घेतो, आणि बायकोचं असेल, आपल्या मुलींचं असेल दुःख समजून घेत नाही. अशी ही जी विसंगती आहे, ती विसंगती मात्र खटकते. या गोष्टी अपरिहार्य वगैरे वाटत नाहीत असंही याचं मूल्यमापन करता येईल. बाकी अनेक गोष्टी नोंदवता येतील, आणि जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीनं या कथेचं मूल्यमापन करू शकतो. लेखकाचं त्यांचं एक समर्थन असू शकतं, आणि ते समर्थन हे महत्त्वाचं असतं, याचंही मला चांगलं भान आहे. माझंच मूल्यमापन अंतिम वगैरे असं काही मला म्हणायचं नाही, पण तुम्ही विद्यार्थी आहात, मी शिक्षक आहे, म्हणून शिक्षक या नात्याने या एकूण कथेबद्दल मला काय वाटतं, ही कथा नक्की काय सांगते, या कथेतलं कुठलं सांगणं अतिशय समर्थ आहे, चांगलं आहे, योग्य आहे, किंवा ललित साहित्यामध्ये अपेक्षित असं आहे, आणि कुठल्या गोष्टी खटकतात याही मी तुम्हाला सांगितले, त्या तुमच्यापुढे ठेवणं माझं कर्तव्य आहे, मी ते ठेवलेलं आहे. तुम्ही माझं हे जे सांगणं आहे, किंवा या कथेचं माझं जे मूल्यमापन आहे,
ते काय अंतिम समजू नका, असं काही नसते. साहित्याच्या मूल्यमापनामध्ये अंतिम वगैरे काही नसतं. तुम्ही तुमच्या पद्धतीनं विचार करा, तुम्ही तुमच्या पद्धतीने मूल्यमापन करा, ही कथा समजून घ्या, या कथेतल्या घटनांचा अन्वयार्थ लावा, या घटनेतील पात्रांचं वागणं, पात्रांची भाषा, संवाद हे सगळं तुम्हीही लक्षात घ्या आणि ही कथा नीट समजून घ्या. तुम्ही ती समजून घ्याल असं मी गृहीत धरतो. आणि माझं या 2 तासापासूनचं जे विवेचन आहे ते विवेचन तुम्हाला तशी ही कथा समजून घेण्यासाठी उपकारक ठरेल, म्हणजे तुम्हाला समजून घ्यायला मदत करेल असं मी समजतो. आणि इथे हा तास आपण थांबवणे. ठीक आहे, इथे मी हे तास थांबवतो.